तर धारावीमध्ये मशिदीवरती झालेल्या तोडक कारवाईनंतर तिथे तणाव पसरलेला होता। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धारावीत मशिदीच्या अनधिकृत भाग तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती, कारवाईवर स्टे आणण्यासाठी कोर्टात जाणार मुस्लिम बांधव प्रतिनिधींची माहिती, शांतता राखण्याचं आवाहन। अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाचा निर्णय, पण ईद नंतर आम्हीच बांधकाम काढू अशी विनंती करण्यात आली होती। बीएमसीला लेखी दिलं, त्यानुसार कारवाई करण्यात आली, देवेंद्र फडणवीसांची माहिती। धारावीतील 90 फीट रोडवरील मशिदीचं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांची 5 दिवसांच्या मुदतीची मागणी, विश्वस्तांची लेखी विनंती महापालिकेकडून मान्य। धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पालिका अधिकारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत वर्षा गायकवाडांची चर्चा, पालिकेच्या गाड्यांना जाऊ देण्याची विनंती करण्यासोबतच शांतता राखण्याचं आवाहन। राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्रालय फेल, भाजपा सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका। धारावीतील वादावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, शांततेच्या मार्गाने यावर मार्ग निघायला पाहिजे। धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न, मुस्लिमांच्या लांगूल चालनासाठी महायुतीत कोणी दबाव आणत असेल तर चालणार नाही, धारावीतील वादानंतर किरीट सोमय्यांचा आरोप। जिहादी मानसिकतेचं आज दर्शन, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्या जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही, मशिदीचे कागदपत्र आहेत असा मला विश्वास, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। तर कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार, जलील यांची प्रतिक्रिया।